चला क्षेत्ररक्षण लावायचंय आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाडून द्यायची आहे. सावंदे स्पोर्ट्स सावंदे आयोजित उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेचा हा क्वार्टर फायनलचा मॅच तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना 30 षटकांचा आहे. वेलकम मानकोली टीम संघाचं शुभागमन झालेलं आहे. विनीत माली आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी आमचे खास परममित्र संदेश पाटील. तर खास सामना रंगला होता. शेवटी मात्र जो जिता वै सिकंदर अर्णव स्पोर्ट खारबाव टीमने एक हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर सह पार केला. सागर कारभारी नावाचा वादळ होता आणि काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. वा भाई वा, सुंदर बॅटिंगचं प्रदर्शन. यानंतर सेमीफायनलचा सामना होईल. जो संघ जिंकेल तो मात्र न्यू एकविरा पिंपळनेर टीम सोबत फाईट करेल. चेक सन्माननीय प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून विकेटच्या हॅट्रिक साठी वेले संघाच्या खेळाडूंना 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. काही हरकत नाहीये. प्रत्येक गोलंदाजसाठी सुवर्ण संधी प्रीतम पाटील यांच्या माध्यमातून. मॅच ऑन कॉम बॉक्स मध्ये सुनील पवार पॉवरफुल कॉमेंटर. भूषण कारभारी आणि त्याच्या पार्टनर पाहतोय आपण सचिन घरती. जोडी खेळपट्टीवर आहे सचिन म्हात्रे आणि भूषण कारभारी. चला सराव थांबवायचे, त्यासाठी आपण 1 षटक कमी केलेले आहे. जे काप्रोबा वेळ टीमचं प्रदर्शन सुद्धा अतिशय चांगलं राहिलेलं आहे. उपसरपंच चषक कुठला संघ उंचावेल अंतिम फेरीत प्रवेश करणारा कालच्या दिवसातून लाजवाब प्रदर्शन चौथा हिरो स्पोर्ट मानकुड टीमचं आगमन. पहिल्या चेंडूवर अतिशय अप्रतिम A1 क्वालिटीचा ब्रँडेड आला हा षटकार. एका गावातून कारभारी लय भारी असतो. त्याच प्रकारे भूषण कारभारीने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकले. षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली. उच्च कोटीचा फटका पाहिला आपण. धडाकेबाद सुरुवात. जे काप्रोबा वेळे विपक्ष अर्णव स्पोर्ट खारबाव अशी फाईट. क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो मात्र सेमीमध्ये प्रवेश करेल. राईट नंबरचा विकेट. पुढचा चेंडू सोडून दिले. माहिती लाईन चुकीची आहे. दबाव दिसले गोलंदाजावर, त्याचा परिणाम पाहतोय आपण. अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू मिळेल. इथं मात्र खारबाव टीमला धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या बिनबाद 7. अतिशय सुंदर ट्रॉफी पाहतोय आपण. उपसरपंच चषक सावंती स्पोर्ट सावंतींच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन डीडी स्पोर्ट भिनारच्या या मैदानावर. चांगला चेंडूचा सन्मान देऊन फक्त टर्न केले आणि अतिशय वेगात एक सिंगल. इथं मात्र भूषण कारभारी कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मध्ये. धावसंख्या बिनबाद 8. 3 षटकाचा सामना. कोण जिंकेल, कुठला संघ सेमीमध्ये पिंपळनेर टीम विरुद्ध फाईट करेल. किताबी जंग कुठल्या टीम सोबत होईल. मानकुली टीम साठी हे पाहायचंय, कारण की काल ज्या प्रकारे धडाका लावला होता जिंकायचं खूप उच्च कोटीचं प्रदर्शन चौथा हिरो स्पोर्ट मानकुली टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तब्बल 12 षटकामध्ये 200च्या वर धावा कुटणारा पहिला संघ 234. त्यामध्ये विनीत माळी नावाचा लिटिल मास्टर का म्हटला जातोय. त्यांनी दाखवलंय की माझं नाव योग्य आहे. लिटिल मास्टर ऑफ मानकोली टीमचा तो विनीत. मूर्ती लहान, कीर्तिमान, छोटा बंपडा धमाका. पण धमाका केलं एकदा परत. डावखुऱ्या बॅटरनी चेंडू हवेत आहे. चांगलं चेल इथं मात्र सोडल्या गेलं. आता आपण तिथं मात्र आयोजक कमिटीचे काही मेंबर सुद्धा आहेत. खूप चांगलं अडवलंय. धावसंख्या पाहतोय आपण 9. सलामी जोडी खेळपट्टीवर भूषण आणि सचिन नावाची जोडी आहे. गोलंदाज अनिकेत एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा पाहतोय आपण. जो पहिला जो सामना होता त्यामधला सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. दुसऱ्या सामन्यात अपयश आलं होतं, पण या सामन्यात जवळपास असं वाटते की मार्गारेट षटक ठरतोय काय. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल धावा खर्च करतोय तो 9. वापसी करावी लागेल. तगडी बॅटिंग लाईन असलेला अर्णव स्पोर्ट खारबाव संघ
यावेळेस पाहता चांगला चेंडू होता, परत फ्लिक केले पाहते पण मनगटी फटका मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता, त्यापूर्वी मात्र संधी होती सहज स्ट्राईक रोटेट करण्याची. चांगली चेंडूवर सिंगल इथं मात्र आणि टीमची धावसंख्या दुहेरी अंकीत प्रवेश करते ती 10. बिनबाद पहिले षटक प्रगतीपथावर. 3 षटकाचा सामना आहे, किती धाव चव्हाण उभं करेल. जे काप्रोबा वेल या टीम समोर. कमिंग सून अजून एक मोठी स्पर्धा कधी पण दस्तक देऊ शकते. जे काप्रोबा चषक खेळण्यासाठी सचिन सज्ज होताना पाहतोय आपण. कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं समोर डावखुरा बॅटर सचिन. यावेळेस पाहता हा प्रहार चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही, चेंडू हवेत आहे आणि इथं मात्र परत एकदा शेल कन्व्हर्ट करतात आणि चेंडू मात्र फरार झालाय. तो पंचाचा इशारा काय तो पाहिजे आणि आलाय हा चौकार. चांगली बॅटिंग माध्यमातून तेवढंच खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पहिलं एक चेक वेलकम शुभागमन होत आहे. सायंकाळचं क्षेत्र आहे आणि ग्रामपंचायत सावंदे माजी उपसरपंच सन्माननीय रोहिदास भोईर साहेब या मुख्य व्यासपीठावर जुडलेले आहेत. सावंदे स्पोर्ट्स सावंदे, त्याचबरोबर वैभव पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चांगला चेंडू होता, सफल क्रॉस जास्त झाला पाहतोय आपण. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या जर पाहिली धावफलकावर बिनबाद 14. ही सरासरी जर कायम राहिली तर निश्चित 45 पर्यंत मजल मारू शकतात 3 षटकामध्ये. पण एखादा षटक चांगलं टाकावं लागेल. जे काप्रोबा स्पोर्ट वेल या टीमच्या एका बॉलरला. येणाऱ्या बॅटरमध्ये सागर कारभारी नावाचा वादळ, ज्यांनी काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग पाहिली आपण. नितीश बॅटिंगच्या बॉलवर मात्र असंख्य वाटणारा विजय संपादन केला. षटकाराचा बेताल बादशाह बनला होता. दरम्यान आमच्या या मुख्य व्यासपीठावर आमचे पाहुणे येत आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेला आमचे पाहुणे इथे जुडलेले आहेत. गुरसेगावचे सन्माननीय संदीपजी ठाकरे साहेब या व्यासपीठावर आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पाहुण्यांच्या माहिती करता एका बाजूला टीम खारबाव आणि दुसऱ्या बाजूला वेले संघाला आपण पाहतोय. कशमकश काटे की टक्कर क्वार्टर फायनलचा हा मॅच, यानंतर सेमीफायनल. धावसंख्या अजून एकही चेंडू टाकला आणि स्थिर आहे तेवढीच 14. सुमित मारा करतोय. चांगला षटक हाताळावं लागेल. समोर भूषण सोडून दिले. खूप चेंडू स्वेर होता पाहतोय. पंचांनी ओळखली लाईन, परत इशारा करता येतो वाईट. दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून या स्पर्धेला उपसरपंच चषक 2025 आई कालिका माता ब्रॉडबँड खारबावच्या माध्यमातून खारबावला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आयोजन कमिटीला देखील आलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राऊंड द विकेट मारा करतोय सुमित. खराब चेंडू होता, फुल टोल वसूल केलंय, पाठवलं चेंडूला दूर षटकार. धावसंख्या 21-21 आतापर्यंत विचारला आपण. फक्त 7 चेंडूचा खेळ झालाय आणि 7 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा. टोलेजन ग बॅटिंगचं प्रदर्शन. अर्णव स्पोर्ट खारबाव चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना सुमित वापशी करेल काय पाहिजे. हेच जे नियम आहेत पहिलेपासून. जर चेंडू बाहेर गेला तर नवीनच चेंडू देण्यात येईल. यावेळेस पात्र हा फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे उभा आणि सातत्यानं पाहतोय की 10व्या वेळेस घडलेला आहे. ज्ञानेश्वर जेव्हा जुना चेंडू बाहेर जातोय तेव्हा मात्र नव्या चेंडूवर विकेट पडते. हरीश केनीचा आपण अपवाद गृहीत धरा. सुनील पवार खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी आहे. इथून जेवढ्या हॅट्रिक होतील त्या संपूर्ण हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी खास करून या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सचिन वागचौरे साहेब आणि त्यांच्या मिसेस या उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सावंदे, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी स्पेशल फलंदाजसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक तुम्ही नोंद करा, तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र अजून एक वादळ खेळपट्टीवर पाहतोय आपण. ज्यांनी या पहिले जो सामना झाला होता काय अप्रतिम हाय क्वालिटीची बॅटिंग केली होती.
तो सागर कारभारी खेळपट्टीवर रवाना होताना पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होते परत एकदा सुमित. यावेळेस पाहतोय की आपण स्कोरलेकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होतोय. अतिशय वेगात एक चोरटी सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना. खास करून खारबाव संघाला षटकारांच्या हॅट्रिक साठी ₹1000 पारितोषिक असतील सचिन वाकचौरे साहेबांच्या माध्यमातून. पाहूया कोण लकी खेळाडू आहे जो ₹1000 साहेबांचं पटकवणार आहे. काल निश याने ₹1500 खर्च केले होते. मानकुली टीम संघाच्या सौरभ भोईरने ते जिंकले होते आणि निश पाटील आता थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती होणार आहे आणि कारण की मानकुली संघ देखील आलेला आहे. सुमित सज्ज होताना वापशी करून देतो आपल्या टीमला. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 22. दुसरे षटक प्रगतीपथावर. यास पात्र सफल झालाय. टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग होते. फक्त आणि फक्त एक सिंगल या चेंडूवर येईल. धावसंख्या पाहतोय आपण 23. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवर अतिरिक्त धाव. त्यानंतर षटकार. त्यानंतर मात्र 3 चेंडूवर 1 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. कमबॅक वापशी केली ते मात्र जे काप्रोबा स्पोर्ट वेलेट टीमचा बॉलर सुमित यांनी एका षटकाची आवश्यकता होती चांगल्या षटकाची. तो चांगला षटक इथे मात्र हाताळताना. डेंजरस मॅन पाहतोय आपण. स्ट्राईकला असेल सागर कारभारी. काय अप्रतिम बॅटिंग केली होती. नाबाद 35 धावाची खेळी साकारली होती. त्या खेळीच्या बळावर एक चांगला टार्गेट सहज पार केला होता. यावेळेस पात्र अजून एक कडा प्रहार पाहतोय. दूर 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 असा चेंडूला भिरकावलाय षटकार. धावसंख्या 29. चेंडू टाकायचं कसं सागर कारभारीला हा प्रश्न निर्माण झाला असेल बॉलरच्या डोक्यात. लहान चेंडूवर मोठा फटका. सरळ स्क्वेअरलेगच्या वरतून दूर असा हा 6 धावेसाठी. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. त्यानंतर प्रत्येक सामने 3 षटकाचे होतील. सर्व टीमनी नोंद करून घ्यायचे. यावेळेस पाहता अजून एक धमाका. वा भाई वा. सुपर शॉट. काय शक्ती अपाट होती. भिरकावल्या चेंडूला स्कोरलेग आणि मिडविकेटच्या वरतून. षटकाने मात्र षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीचा धावसंख्या पाहतोय आपण 35. आता मात्र चर्चा इथं करताना कारण की ज्या प्रकारे पहिल्या 12 चेंडूवर 35 धावाची लयलूट केलेली आहे. सागर कारभारी मात्र पाहतोय की आपण 2 लागोपाठ षटकार ठोकलेले आहेत. जेव्हा स्ट्राईक येईल तेव्हा मात्र लागोपाठ 3 वर 3 षटकार ठोकेल काय. पृथ्वी विकेट हॅट्रिक वीर गोलंदाज या स्पर्धेतला एकमात्र काय झकास कामगिरी केली होती. 3 चेंडूवर 3 बहुमूल्य विकेट प्राप्त केले होते आणि विकेट हॅट्रिक साजरा करणारा या स्पर्धेतला पहिला गोलंदाज. आता मात्र कठीण अग्निपरीक्षा असेल त्यांची कारण की समोर कोण नाही. बाहुबली बॅटर दोन्ही चांगले आहेत आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधली जर विचार केला आपण ती 9वी विकेट हॅट्रिक आहे. आज जीसीए मध्ये अजून एक जी मेगा इव्हेंट आहे तिथे मात्र जयदुर्गा सुरेश टीमचा बॅटर केतन यांनी 6 मध्ये 6 षटकार ठोकण्याचा एक रेकॉर्ड प्रस्थापित केलंय. यावेळेस पात्र हवेत आहे. बॅक टू द बॉलर. कुठली चूक करणार नाहीये आणि ती लय कायम आहे. पृथ्वी यांची पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. यानंतर पुढच्या संघाने आपली तयारी करून ठेवायची आहे. पिंपलनेर या मॅचचा विजेता संघ आणि पिंपलनेर आपण तयारीमध्ये राहायचंय. थोडासा स्पीडअप करा खारबाव टीम. नवीन बॅटर खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. अनिकेत काटे एक चांगला बॅटर म्हणजे त्याची ओळख आहे. दोन्ही चांगले बॅटर आहे. काय सुरुवात सुपर पाहायला मिळाली गोलंदाज पृथ्वी यांची. या स्पर्धेमध्ये विकेटच्या बाबतीत जर विचार केला आपण नो डाऊट आतापर्यंत सर्वात चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण पृथ्वीच्या माध्यमातून. पाहतोय आपण व्यासपीठावर सचिन दादा हे आहेत या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय आपण. त्याच्या माध्यमातून प्रति षटकाच्या हॅट्रिकला तब्बल रोख रक्कम ₹1000 दिल्या जाईल.
आणि आता मात्र ती संधी निर्माण झालेली आहे. सागर आणि ती संधी निर्माण आहे. आता मात्र पाहतोय नॉन स्ट्रायकर बॅटर जो उभा आहे, कारण की जेव्हा स्ट्राईकला होता 2 चेंडूवर 2 मारले होते. पण समोर विकेट टेकर गोलंदाज पाहतोय आपण पृथ्वी. चांगला चेंडू होता इथं, मात्र फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न, लॉंग लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान फक्त एक सिंगल इथे, मात्र धावसंख्या 36. नक्कीच वेली टीम संघाने जर 45 धावापर्यंत जरी थांबवलं ना कारभार संघाला सुनील पवार, तर मग एक टफ मॅच पाहायला मिळेल. अगदी बरोबर उल्लेख केला आपण, कारण की कुठली शंका नाही, या टीमची बॅटिंग सुद्धा खूप मजबूत आहे, म्हणून ते एक मोठा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. धावसंख्या 36. सोडून दिले चेंडूला, खूपच चेंडू बाहेर होता. पहिली चुकी करते इथे मात्र गोलंदाज. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 37. सागर कित्येक वर्षापासून अर्णव स्पोर्ट टीमचं नेतृत्व करताना पाहतोय. चांगली बॅटिंग साठी प्रसिद्ध आहे, बाहुबली बॅटर म्हणून. यावेळेस मात्र पाहतोय की चांगला चेंडू होता. पृथ्वीच्या विरुद्ध आपण अशी फटकेबाजी करू शकते, बघायचंय. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच फेसवर चेंडू लागलेला आहे, चेहऱ्यावर चेंडू आढळलेला आहे. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. अगदी फिट आहे असं पंचांना सांगताना सागर. ठीक आहे, ओके. अजून येणाऱ्या इथून मात्र 3 चेंडू, पण पृथ्वी आणि काय लाजवाब 3 चेंडू हाताळलेले. पैकी विकेट, नंतर सिंगल, वाईट आणि निर्धाव. इनिंग हे शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. सज्ज होताना गोलंदाज पृथ्वी. फुलटॉसरा फटका, फटका फटलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल. धक्का बसलाय तो मोठा. काय कमालीचं षटक हाताळलंय परत एकदा. 5 पेक्षा विकेट ज्या गोलंदाजांनी प्राप्त केल्या सिरीज मध्ये, त्यामध्ये एक विकेट हॅट्रिक, जबरदस्त कामगिरी करतोय तो आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 षटकामध्ये धावाचा वेग होता, पण या षटकामध्ये ब्रेक लावायलाय. आलेख जर पहिला पण धावाचा, पहिला षटक 14चं, त्यानंतर 21चं, आणि हा मात्र आलेख खाली येताना पाहतोय पृथ्वीच्या माध्यमातून. आतिश कारभारी नवीन बॅटर, काही चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंगचा. चांगली सुरुवात झाली होती दुसऱ्या षटकामध्ये, तब्बल 21, त्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी. 37 धावा धावपलकावर स्थिर. परत एकदा चांगला चेंडू, फटका हवेत आहे, पण क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. खराब थ्रो पाहतोय, पण तालमीची कमी इथं जाणवते. आता मात्र धाव बाद होईल. परतीचा प्रवास करावा लागेल. फणी मोमेंट पाहतोय आपण सध्या तरी विकेटवर, ज्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एक धावेने टीमची धावसंख्या 38. आणि या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल. अनिकेत परतीचा प्रवास करतोय. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत, कुठल्याचा चेंडू टाकला त्यावर षटकार किंवा चौकार लागेल. या षटकामध्ये तब्बल जर विचार केला आपण, तर 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. 3 धावा खर्च केल्या फक्त अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये. काय सुपर बॉलिंग पाहतोय आपण पृथ्वी यांची. नवीन बॅटर निकेतन खेळपट्टीकडे रवाना होतोय शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. चौकार किंवा षटकार मारेल, 40चा आकडा पार करेल काय इथं अर्णव स्पोर्ट खारबाव संघ. राऊंड द विकेट पृथ्वी. चांगला चेंडू, टर्न केलंय मिड विकेट आणि स्कोर लेग मध्ये. अतिशय वेगात चेंडू सरकताना फंबलिंग पाहायला मिळते. त्या संधीचं सोनं करताना पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली ती. आता मात्र 30री पण धाव पूर्ण होते काय पाहायचंय. आणि पंचाचा बोट आकाशाकडे. 2 धावा कंप्लीट, अजून एक विकेट पडला शेवटच्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात. तर अशा तऱ्हेनं पाहतोय की जेमतेम 40चा आकडा जवळपास पार केलेला आहे. आणि 41 आव्हान इथं मात्र उभं केलंय. त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय अर्णव स्पोर्ट खारबाव.
वेलकम डॅशिंग अंदाज ज्याचा नेहमी असतो आमचे मयूरदादा पाटील. हसरा भोला चेहरा सातत्याने पाहतोय आपण. नेहमी आयुष्यामध्ये खुश राहणारा व्यक्तिमत्व मयूरदादा इज अ ग्रेट. दुसरं काय आयुष्यामध्ये कोण आयुष्यामधून कमी वेळ सांगता येत नाहीये. अगदी बरोबर. जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा माझा मोफत आयुर्वेदिक वाटप केलं, खूप मोठं कार्य केलं आणि अशा व्यक्तिमत्वाला सलाम असेल मयूर पाटील. नो डाऊट चेहरा तो मासूम आहे. चला बॅटर पाठवायची विनंती असेल. न्यू एकूणा पिंपळणे टीमचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचंय. माजी सरपंच सावंदेगाव सो वनिता चंद्रकांत भोईर व विद्यमान सदस्य सावंदे श्री राकेश चंद्रकांत भोईर यांच्याकडून या संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जर मानकोली ग्रामपंचायत कोणी सदस्य किंवा उपसरपंच जर इथं आला असेल त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला बॅटर पाठवायचे जे काप्रोबा स्पोर्ट वेले टीम 41 धाव 3 षटकामध्ये चांगली बॅटिंग. पहिल्या 2 षटकामध्ये पण काय तिकट षटक हाताळलं होतं. त्याच बळावर पाहतोय की असं वाटलं होतं की 50 आकडा पार करेल, पण त्याच्या आधी रोखण्यामध्ये यश आलंय पृथ्वीच्या घातक गोलंदाजीच्या बळावर. क्षेत्ररक्षण लावल्या जात आहे. सलामीची बॅटर तयारी करताना पाहतोय आपण. लगेच रवाना व्हायचंय. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण डीडी स्पोर्ट भिनारच्या या क्रीडानगरीच्या मधून पाहतोय प्लीज लाईव्हच्या माध्यमातून. थोडा स्पीडअप करायचं आपण. आम्हाला आयोजक सूचना देत आहेत प्लीज. उपसरपंच चषक 2025 हा अतिशय देखणा आणि सुसज्ज असा आयोजन. शेवटचे सत्र आपण अनुभवतोय. कुठला संघ या ट्रॉफीवर नाव कोरेल. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण चौथा हिरवा स्पोर्ट मानकुट टीम अतिशय धडाकेत थाटात अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. आज कुठला संघ प्रवेश करेल. दावेदार सध्या तरी 3 संघ आहेत. भावेश आणि अनिकेत ही जोडी खेळपट्टीवर आहे. 18 चेंडू 41 आव्हान. पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सागर कारभारी. नक्कीच फलंदाजांना एक सुवर्ण संधी आहे. प्रीतम पाटील आणि त्याचबरोबर सचिन भाऊ वाकचर यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे षटकरांच्या हॅट्रिकसाठी. सज्ज होताना गोलंदाज सज्ज होताना गोलंदाज. या स्पर्धा पहिल्या चेंडूवर हा फटका हवेत आहे. चांगलं झेल पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवर धक्का बसला तो मोठा. जागेवर थांबायचे. चला क्षेत्ररक्षण जागेवर थांबायचे. जल्लोष जास्त करू नका. ट्रॉफी जिंकल्यावर आपल्याला जेवढं जल्लोष काय तेवढं करू शकता, कारण की सूर्य दूर गेलेला आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो. अति काही संकटात नाही ही म्हण आहे. त्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून प्रहार करण्याचा प्रयत्न होता भावेश यांचा, पण तो प्रयत्न फर्स्टला आणि चांगला खेळ कडे कंप्लीट केलंय. नवीन बॅटर दर्शन खेळपट्टीकडे रवाना होताना आपण पाहतोय. सूर्याची तिरपी किरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे भास होतो की वेळ कमी आहे, म्हणून आपल्याला विनंती असेल की आपण वेळ कमी खर्च करा. नवीन बॅटर खेळपट्टीवर दर्शनला एका चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्कोरलेग क्लिअर करण्याच्या प्रयत्नामध्ये भावेश चेल देऊन तंबूचा रस्ता पकडलाय. क्रमांक 3चा हा बॅटर दर्शन. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफचा क्षेत्ररक्षक फील करतोय. फक्त एक सिंगल. आता मात्र खातं उघडल्या गेलं. 1-1 अशी नाजूक स्थिती पाहतोय आपण वेले टीमची. वरच्या गटातून खूप चांगलं प्रदर्शन, पण या सामन्यात थोडंसं आता मात्र खराब सुरुवात पाहायला मिळाली. अजून सामना संपला नाहीये. पलटवाट करू शकतोय अनिकेत.
याच पाता फटका हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडल्या गेलं, चेंडू सीमा पार आला या चौकार. आणि तो गॅप असतोय क्रिकेटमध्ये सर्वात मोठा. अनिकेत खातं उघडते आपल्या या चौकाराने आणि टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 1-5. 41 धाव चव्हाणे प्रति षटकामागे तुम्हाला जवळपास 13.50 ची सरासरी पार करावी लागेल. सज्ज होतोय गोलंदाज सागर कारभारी. टॅप केले फक्त पॉइंट कडे. एक धाव इथे मात्र चांगल्या चेंडूला सन्मान दिले. धावसंख्या 6. दर्शन एक चेंडूचा सामना केलाय, एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. याच पात्र हा फटका पाहतोय प्रत्येकदा जमिनी लगत लंगवण क्षेत्राकडे. फक्त एक सिंगलनी मात्र गोलंदाज खुश होतील आणि दबाव वाढला जाईल बॅटरवर. या प्रकारे सरासरी वाढत चाललेली धावसंख्या 7. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. कमालीची बॉलिंग पाहिली आपण या षटकामध्ये. कुठल्या प्रकारे षटकात दिला नाही अजून. चांगला चेंडू, बॅटची कट आणि मोठी विकेट प्राप्त करतोय तो. अंतिम चेंडूवर धक्का बसलाय तो दुसरा. एक किमती विकेट अंतिम चेंडूवर बॅटची चुंबन घेऊन चेंडू विकेट किपच्या हातामध्ये जाऊन विसावला होता आणि जल्लोष पाहायला मिळाला. चला क्षेत्रक्षण लावून घ्या आपण. 12 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून अजून 34 धावीची आवश्यकता आहे. प्रति षटका मागे आता 17 धावाची सरासरी पार करावी लागेल. चांगलं षटक सागर कारभारी यांचं पाहिलं आपण. बॅटिंग करताना सुद्धा चांगलं योगदान दिलं. 2 षटकार ठोकले होते. बॉलिंग करताना 2 बहुमूल्य विकेट प्राप्त. न्यू बॅटर विराज एक युवा बॅटर आहे. चांगली बॅटिंग क्वालिटी आहे त्याच्याकडे. ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल मोठ्या टीमच्या विरुद्ध. अल्पेश कारभारी चांगला ऑलराऊंडर. सर्व थांबवायचे. चला आपण लगेच सगळ्यात सुरुवात करूया. बॅटर खूप मोठी चर्चा करताना. इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 34 धावीची आवश्यकता आहे. स्ट्राईकला बॅटर आमचे आदरणीय सचिन दादा यांच्याकडून आता मात्र बक्षीस थोडस परिवर्तन. लागोपाठ 2 जरी मारले तरी 1000. पहिला आल्या पावरी मारलाय आणि आता 1 जर मारला तर सचिन दादा यांच्याकडून 1000 रुपये. आता अंतिम सामन्यासाठी आहे. यस, आमचे अजय कमिटीचे मेंबर आम्हाला माहिती देताना 3 ला चालू आहे. लागोपाठ 3 जर मारले तर 1000 रुपये. ये तो सिर्फ सचिन दादा की जाकी है. अंतिम मेगा फिनाले का आगा येणं बाकी आहे. विकेट हॅट्रिकला सुद्धा 1000 आहेत. काय क्लास कमालीचा फटका होता. पूर्णपणे फोर्सिंग फटका. लॉंग वनला क्लिअर करणं सोपं नाहीये पण ताकद अफाट होती. अजून एक फटका. हा फटका सुरेख आहे. डीप कव्हर कडे एकाडपणे चेंडू मात्र फरार. सीमा पार चौकार. पहिल्या षटकामध्ये 7 आणि आता मात्र 10 का दम दाखवताना अल्पेश कारभारींच्यावर हल्लाबोल चढवलंय. दर्शन यांनी सुंदर बॉल बॅटिंगचं प्रदर्शन. मोठी चर्चा पाहतोय आपण इथं. मात्र सामना एकाएकी रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना 2 चेंडूवर पाहतोय आपण. बॅटर दर्शन, अल्पेश सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. समोर कोण आहे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके या बॅटमॅन आलेले आहेत. एक कव्हर कडे चौकार तर दुसरा लॉंग कडे. गती परिवर्तन हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. पाहतोय आपण थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पण बॅकअप लगेच केलंय. एक सिंगल. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 18. 41 धावत सावड नाही. आता किती चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 23-9-23चं समीकरण आहे. कोण जिंकेल आणि कुठला संघ सेमीमध्ये एक न्यू एकविरा पिंपरी टीम सोबत फाईट करेल.
चला आपण जास्त वेळ घेऊ नका. सज्ज होताना यावेळेस पता सफल झाला होता. पाहतोय की आपण गेली चेंडू कुठं ब्रश झाला, अतिशय वेगात एक चोरटी धाव बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. एक धावणी काही साध्य होणार नाहीये. येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते आता मात्र 8 आणि 22 धावीची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर सामना जे काप्रोबा वेळी टीमला जिंकत असेल ती क्षमता आहे दर्शन या बॅटर जोडाने ती सिद्ध करावी लागेल. न्यू एकविरा पिंपळे टीमचा संगणक आपण हळूहळू आता मात्र टॉस बॉक्सकडे यायचंय. यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत आणि या सूर्य जर पाहिला आपण कधी पण खाली जाऊ शकतोय, तो थांबणार नाहीये. पण इथं मात्र हा फटका हुकचा होता, कंट्रोल हुकचा फटका, फक्त एक सिंगल. 7 चेंडू आणि इथून 21 असं समीकरण. 7-21 समीकरण. 7 चेंडू 21 धावा 7 चेंडू मध्ये पूर्ण करावे लागेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी वेले टीमला. समोर विराज चांगला बॅटर आहे. क्षेत्रक्षमध्ये थोडासा परिवर्तन करून घेताना पाहतोय डावखुऱ्या बॅटर साठी मोठा फटका येणं वेलकम गरजेचं आहे. जयंत माली उद्योगपती साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयंत माली आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पत्रा फटका चांगला नाहीये. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. थोडंसं फंबलिंग पाहतोय आपण. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी होताना सन्माननीय जयंत माली साहेब उपस्थित झालेले आहेत. समाजसेवक आणि उद्योजक या परिसरातील एक मोठा नाव. जयंत माली साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आता मानकुली गावचे जयंत माली साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 22, 6 चेंडू 19 असं समीकरण पाहतोय आपण. अतिशय चांगलं षटक म्हटलं जाईल. आणि आता मात्र पाहतोय की आपण याची नो डाऊट खूप मोठी चर्चा झाली कुठल्या बॉलरला पाचारण करतोय. मानकोलीची प्रेमनाथ माळी यांचं आगमन झालेले खूप मोठे व्यक्तिमत्व. वेलकम प्रेमनाथ माळी दादा, आपला व्यासपीठावर स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहतोय चौथा हिरवा मानकोली टीम संघाने फायनलमध्ये क्वालिफाय केलेला आहे आणि आता हा क्वार्टर फायनलचा मॅच आहे. यानंतर सेमीफायनल मॅच बादशाह 11 आई एकविरा पिंपलनेर टीम नक्कीच सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. सेमीफायनलचा मॅच या मॅचचा विजेता संघ बरोबर खेळणार आहे. रुपेश कारभारी शेवटचे षटक रोखायचे 19 समोर दर्शन आहे. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. पहिला चेंडूवर तगडा प्रहार. हा जाईल 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 लॉंगॉनच्या वरतून आलाय दमदार षटकार. क्या बात आहे. आता मात्र निश्चित जेव्हा आवश्यकता असते त्या क्षणी दर्शनचा हा सुपर फटका पाहिला आपण. लॉंगॉनच्या वरतून खूपच चांगला षटकार आणि परत एकदा वापसी करताना वेले संघ येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 13 धावीची आवश्यकता. जी स्थिती पहिल्या सामन्यामध्ये पाहिला आपण खारबाव टीमच्या विरुद्ध होती तीच परिस्थिती त्यांच्या विरुद्ध आहे. 5-13 असं समीकरण. क्लास फटका होता. रुपेशला दर्शन दिले षटकाराचं. लॉंगॉनच्या वरतून एक रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. प्रत्येकदा माती लावताना दर्शन. आता मात्र विकेट रॅटिंग साठी आमचे दादा सचिन यांच्याकडून बक्षीस वाढलेले आहे तब्बल 1500. चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू टर्न केले. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी. इथं मात्र करेल काय धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र हे गृहीत धरल्या जाणार नाही. नो 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 हे गृहीत धरल्या जाणार नाहीये. कारण की असं दोन्ही बॅटरला स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. एक जमेची बाजू ती म्हणजे अर्णवस्फोट खारबाव टीमची, कारण की डेंजरस बॅटर नॉन स्ट्राईकला आहे. इथून मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 12 धावीची आवश्यकता होते. की ठोके वाढवणारा हा सामना. हाच इक्वेशन मागच्या मॅच मध्ये आला होता सुनील पवार, जिथे सागरने
शेवटच्या चेंडूवर नक्कीच आपल्या संघाला षटकार ठोकून विजयश्री खेचून आणला होता आणि आता पुन्हा एकदा तोच सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि आता कारभाव शतरक्षण करतोय आणि बॅटिंग वेले संघ करतोय. जबरदस्त सामना पाहतोय आपण. सामना ही ट्रॉफीचे प्रत्येक सामने एकतर्फी झाले नाही, फक्त एक किंवा दोन सामन्याचा अपवाद जर वगळला तर आपण काड्याकी टक्कर पाहायला मिळाली. आता मात्र 4-12 असं समीकरण. विराज सज्ज होताना खेळण्यासाठी. रुपेशला चांगलं षटक हाताळावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय. याच पात्र ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह, एक सिंगल आरामशील होईल की नाही. आणि ते मात्र निश्चित पंचाला वाटलं नॉट आउट आहे. सॉफ्ट सिंगल जर पाहिलं पण तरी पाहतो की आपण चेक करण्यासाठी सांगितले तिसऱ्या पंचाला, कारण की सामना मोठा आहे. अशा वेळेस एक सिंगल धाव सुद्धा खूप मोठी होऊ शकते. एक एक पावसाच्या थेंबांनी तळ भरते त्याप्रकारे एक एक धावी टार्गेट आपण ठेवतोय. तिसऱ्या पंचाचा सिग्नल नॉट आउट. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण आणि पिंपलनेर टीम संघाचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचंय. यस, कॅप्टन आलेले आहेत. 3 चेंडू 11. हा चेंडू निर्णायक असेल, कारण की चेंडू एखादा विकेट जर प्राप्त झाला तो विकेट कोणाचा असेल? दर्शनचा. सज्ज होताना गोलंदाज. किमती चेंडू असेल. दर्शन काय बॅटिंग करतोय क्रमांक 3 वर येऊन आतापर्यंत. यास पात्र हवे. चांगला चेंडू होता आणि जवळपास आता माता चेंडू जाईल का, नशिबाचा चौकार मिळेल काय, पण नाही नाही नाही. आता आम्ही तकदीर सुद्धा सोबत घेऊन आलोय हेच सांगणार कारभार टीमचे खेळाडू. आता मात्र 2-11. जर पाहिलं तर 2 धावा निघाल्या असत्या जर प्रयत्न केला असता, पण तसं घडलं नाहीये. या चुका तुम्हाला कुठेतरी मागण्या ठरू शकतात. 2-11चं समीकरण. चांगला सामना रंगताना पाहतोय आपण. 2-11 उलट टीमचा होईल इथं मात्र विजय साजरा. चेशिंग कंपल्सरी, डेशिंग आणि चेशिंग कंपल्सरी आपण पाहतोय. 2-11. गोलंदाज रुपेश कमबॅक खूप चांगला करतोय. थोडासा दबाव टाकण्यासाठी सिली पॉइंटला आता मात्र एक क्षेत्ररक्षक उभं करतोय. कारण की जो नियम आहे क्रिकेटचा, आपण स्लीप पॉइंटला असं उभं राहू शकता जेव्हा तुमची सावली विकेटवर पडत नाही त्या क्षणी. पण इथं भरपूर सावली पाहतोय. पंच दक्ष आहेत आणि क्रिकेटचे सर्व जाणकार जास्त आहेत. चला वेळेत सुद्धा भान ठेवायचे. शेवटी मात्र कुठल्या प्रकारे लावलं नाही, कारण की 2 मध्ये रोखायचे आहेत. 11 समोर आहे दर्शन. यास पात्र फटका फोर्सिंग आहे. हवेत आहे पण इशारा काय दे पाहिजे. आता मात्र एक चेंडू आणि 11. 1-11चं समीकरण. चला आपण वेळेत सुद्धा भान ठेवायचे. रुपेश खराब चेंडू आणि वापर करून घेतलाय. भिरकावलाय चेंडूला पाहतोय आपण बॅकवर्ड स्कोर कडे. सर आम्हाला एक गोष्ट सांगा की रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. पंचा सॉफ्ट सिग्नल बिबळ नाही. ओके, चेक करूया आपण. हे आमचे दोन्ही पंच सांगतायत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. यस, तिसरे पंच आहेत इथं. वेलकम शुभागमन होत आहे सावंदेगावचे प्रथम नागरिक सन्माननीय योगेशजी गायकवाड साहेबांचं शुभागमन होत आहे. इथं मात्र पाहतोय फेअर डिलिव्हरी आहे आणि सामना इथं मात्र जिंकला येतो.
अर्णव स्पोर्ट खारबाव या टीमनी हाडलं का शेवटच्या चेंडूर एका क्षणी वाटलं होतं की हाईट किती आहे, पण खोलवर जाणारा तो चेंडू होता. सन्माननीय राम पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. साविंद्र गावचे समाजसेवक आणि त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक नक्कीच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राम पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टॉस करण्यासाठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. खारबाव टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पिंपलनेर टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी सन्माननीय योगेशजी गायकवाड साहेब आणि त्याचबरोबर